कमलेशजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार बहाल करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो म्हणायचं गेलं तर आगरी कोळी समाजातील होतकरू व गुणी विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन अथवा स्पर्धेच्या वेळी सन्मान चिन्ह शाल अभिमानपत्र देऊन यशोचित सन्मान करणं हे आतापर्यंत कार्य आगरी कोळी सामाजिक संस्थेने केलेले आहेत। सामन्याच्या दिशेने वळतोय, माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत समालोचक रूपचंद ठाकूर। धन्यवाद भात राऊत। पहिला चेंडू लेग साईडला फिरून मारत शतरक्षाला तिथं खराब शतरक्षण झालेलं, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव आणि चौकार पहिल्या चेंडूवरती चौकार मिळतोय। बालकृष्ण यांच्या पहिल्या चेंडूत चौकार मिळतोय। पुन्हा कव्हर मध्ये बघायचं आहे शतरक्षक आणि इथं जेल टिपला जातोय। पहिला हादरा बसतोय तो मीरा बेंद्रे संघ रमाकांत भोईर स्वतः संघाने बाद झालेले आहेत। या ठिकाणी पारितोषिक येत आहेत मित्रांनो। मीरा संघासाठी हिरेन सोमय्या यांच्याकडून मीरा मास्टर्स संघासाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपये दिली जाणार आहे। तसंच रमाकांत भोईर यांची जागा घेण्यासाठी राजेंद्र भोईर हे मैदानामध्ये गेलेले आहेत। प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार हिरेन सोमय्या यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये। जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे। मी विनंती करतोय ओवळा संघ, नवगर संघ, जुचंद्र, दहिसर संघ, चला आपण जेवण करून घ्यायचं आहे। त्यानंतर राजा तुझ्यासाठी प्रत्येक षटकाराला हिरेन सोमय्या यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिली जाणार आहे। पुन्हा तयार राजा घरत आणि राजेंद्र भोईर अशी जोडी मैदानामध्ये खेळत आहे। पहिला गडी बाद झाला तर रमाकांत 4 धावांवरती पहिलं षटक मैदानात चालू आहे बालकृष्ण यांच्या रूपानं। पुन्हा लेग साईड फिरून मारलेला आहे बघायचं शतरक्षक नाही आहे आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण केली। दुसऱ्या धावेचा विचार नाही आहे, एका धावेचं समाधान मानलेलं आहे। आता समोर स्ट्राईक येतात ते तर राजेंद्र भोईर मीरा संघाचे एक धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा, एक गडी बाद। पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे। एक चांगलं आयोजन एक्सर बी संघासाठी खरोखर सगळ्यांकडनं आम्हाला हार्दिक शुभेच्छा आल्या तिथे या मैदान आणि या आयोजनाबद्दल त्यांच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे। जेवल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही। प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक पाठीराख्यांसाठी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे एक्सर बी संघातर्फे, याची नोंद घ्यायची आहे। पुन्हा लेग साईडला खरोखर चांगला फायदा बघायचा, खाली चेंडूकडे एक शतरक्षक आणि अप्रतिम चांगला झेल मारलेला आहे। झेप घेऊन झेल टिपलेला आहे। आणखी एक गडी बाद होतो तो राजा घरत। नवीन फलंदाजी मैदानामध्ये आता प्रमोद जातात राजा घरत त्यांची जागा घेण्यासाठी। एक चांगला फटका मारला होता परंतु चांगला झेल तिथं टिपला गेलेला आहे आणि अशा प्रकारे दुसरी विकेट ही मीरा या संघाची पडलेली आहे। धावसंख्या आहे ती 6। पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे। मग अशा आपलं पाहिलं की दहिसर संघाने 4 चेंडूमध्ये 3 धावा केल्या होत्या आणि त्याच्यानंतर उरलेल्या 2 चेंडूमध्ये त्याने 12 धावा केल्या, म्हणजे लागोपाठ 2 षटकार मारले बायकर आणि तोच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ठरलेला आहे। पुन्हा बघायचं 2 षटकाच्या गॅपमध्ये चेंडू आहे, 1 धाव पूर्ण केलेली आहे। चांगलं शतरक्षण झालेलं आणि तितकी चांगली फेकी आलेली आहे अप्रतिम। तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 8 धावा होत आहेत।
पहिलं षटक संपलेलं, धावसंख्या फक्त 8 झालेल्या आणि 2 गडी बाद झालेत. एक चांगली सुरुवात ओम ब्रह्मद गोडदेव या संघाकडनं झाली अशी म्हणायला हरकत नाहीये. लक्षात ठेवा, पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले असते आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या वेळेस 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक ठेवायचे आहेत आणि दुसरं षटक ज्यावेळेस सुरू होईल तेव्हा कंपल्सरी 4 आतमध्ये असतील. गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून टोटल 4 हे तुमचे खेळाडू आतमध्ये असायला हवेत, 30 यार्डच्या आतमध्ये असायला हवेत. आणि प्रमोद हे रनआउटच्या रूपानं बाद होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पहिली धाव पूर्ण झाली होती पण चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी आलेली आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे तिसरा गडी बाद होतोय तो मीरा या संघाचा. धावा झालेल्या आहेत. लक्ष मी तिकडे. पुन्हा आडव्या फाट्यानं मारण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण केले, क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली आणि कव्हर झालेला चेंडू आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते. 1 धावेनं संघाची धावसंख्या 11 होते. धन्यवाद अजय केनी. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षक थोडा चकवा दिलेला चेंडूने अशा प्रकारे चौकाराची नोंद होते. पहिला चौकार येतो या ठिकाणी मीरा संघासाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती डीजे मी तुला थांबवतोय. एक विशेष सूचना या ठिकाणी सर्वांना दिली जात आहे की शक्यतो मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग करू नका, कारण ठीक 5 वाजता हे मैदान आपल्याला खाली करायचं आहे. त्यासाठी माझ्याकडून एक नम्र विनंती आहे की 5 वाजेपर्यंत आपल्याला जे आपले सामने आहेत ते सामने पूर्ण क्लिअर करायचे आहेत आणि त्यासाठी हवा आहे आम्हाला तुमची सर्वांची साथ. तुम्ही जर टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये केली नाहीत आणि वेळ जर तुम्ही कमी वापरला मैदानाच्या आतमध्ये खेळताना तर 5 वाजेपर्यंत आपला आजचा दिवस नक्कीच संपून जाईल. तर विनंती करतोय, कोऑपरेट करा आणि चांगलं क्रिकेट खेळा. ठीक आहे. बरं, तर आता आपण पाहतो की टेनिसमध्ये भरपूर टीम मीटिंग करतात ते मैदानामध्ये आणि आपला वेळ वाया जातो. तर ते जर आपण काटेकोरपणे पाळलं तर नक्कीच आपला वेळ वाचेल आणि 5 पर्यंत आपले सामने संपतील. कारण हे मैदान ते सीझनसाठी पुन्हा त्यांना उपलब्ध करून नाईटच्या मॅचेस होतात या ठिकाणी. आजच्या दिवसाचा हा 3रा सामना चालू आहे. गोडदेव वर्सेस मीरा या 2 संघात. यानंतर होणारा सामना आहे तो मालवणी वर्सेस एक्सर बी या 2 संघामध्ये होणार आहे.
फुल टॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाही या ठिकाणी राजेंद्र यांना आणि चेंडू जातोय तो एक्स्ट्रेक्षकाच्या मागेच पहिल्या स्लिपमध्ये. बाईच्या रूपाने एक धाव मिळते. एक धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 18 धावा होत आहेत. पुन्हा रिव्हर्स शॉट बघायचं या ठिकाणी. चेंडू कुठे जातोय? तो चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार, आणखी एक चौकाराची नोंद होते. धन्यवाद डीजे. या 4 धावने संघाची धावसंख्या 22 झालेली आहे. पुन्हा फुलटा चेंडू, यावर सुरेख शॉट मारलाय बघायचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पूर्ण केली आणि बघायचंय तिथं नाही आहे. सही सलामत चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे. अप्रतिम चांगली रनिंग बिटवीन विकेट विशुतरे यांच्याकडनं. 2 धावा पूर्ण करावे. विशुतरे यांना जेवढा स्ट्राईक मिळेल तेवढा मिराज संघासाठी फार फायदा होणार आहे त्याचा आणि खरोखर त्यासाठी त्यांनी स्ट्राईक आपल्याकडे घेतलेला आहे. अशा प्रकारे 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते आता 24 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. ज्या कोणाला जेवायचं असेल त्याने व्यासपीठाच्या मागे जेवणाची व्यवस्था आहे. यावर पुन्हा पॉईंटमध्ये कट मारलाय बघायचं. शतक एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय का बघूया. थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पुन्हा बघायला मिळते. या 2 धावीनं संघाची धावसंख्या होते 26 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. आत्तापर्यंत चेंडू टाकून झालेले ते 4. पुन्हा रिव्हर्स शॉट, सुरेख शॉट इथं खरोखर बघायचं. परंतु या ठिकाणी चांगलं बॅकअप केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तर बघायला मिळालेलं आहे. आणि या विकेट आणखी 2 धावा मिळतात विशुतरे यांना. या 2 धावने संघाची धावसंख्या 28 झालेली आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. विशुतरे तुम्हाला पारितोषिक येते हिरेन सोमय्या यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये हिरेन सोमय्या यांच्याकडून विशुतरे तुम्हाला दिले जातील. पुन्हा 2 धावे. आता लागोपाठ 3 चेंडूवरती 2-2 धावा. अशा 6 धावा कुठल्या तर विशुतरे आणि 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. 30 धावा होत आहेत. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आणि राजेंद्र हे रनआउटच्या रूपानं बाद होत आहेत.
जरा लक्ष ठेव डीजे, जरा मॅच चालू असताना तुझा डीजे वाजवू नको जरा. विकेट किंवा हे झालं का 2 धावा चांगल्या पुन्हा विश्व बॅटमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा होत आहेत. 4थं षटक चालू आहे प्रमोद यांच्या रूपानं. आणि डाव्या अशीच्या बाहेर चेंडू पडला. विषयानं वाटला का तो वाईट जाईल पण तो चेंडू टर्न झाला आणि सर एसटी उखळून टाकलेली आहे. अशा प्रकारे विषयांचे विकेट गेलेले, क्लीन बोल्ड झालेले आहेत. अप्रतिम चांगली गोलंदाज आहेत. आणि नवीन फलंदाज खेळण्यासाठी जात आहेत ते. नवीन फलंदाज सुरेंद्र म्हात्रे. सुरेंद्र म्हात्रे नवीन फलंदाज. धावसंख्या 32 झालेली आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. आता सुरेंद्र घेत त्याच्या अगोदर कोण गेला होता दुसरा? सुरेंद्रच्या अगोदर बॅट्समॅन कोण आहे? सुरेंद्रने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे 34 होते. पुन्हा रिवर्स शॉट इथं मारले त्याचं शतरक्षक आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. अप्रतिम चांगली फेकी आलेली आहे. एका धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे आणि 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा झालेल्या आहेत. यावेळी चांगला चेंडू होतो नक्कीच. त्याप्रमाणे त्याला दाद दिलेले 1 धाव मिळते मिराज संघाला प्रीतम यांच्याकडनं. आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 36 धावा होत आहेत. हे बघा जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे कोणी खेळाडू संघ खेळून झालेले आहेत किंवा पाठीराखे त्यांनी देखील जेवून घ्यायचं आहे. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था याची नोंद घ्यायची आहे. कोणी घरी जाऊ नका. एक चांगलं आयोजन एक्सर 20 संघातर्फे करण्यात आलेलं आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. चला मालवणी संघाचे संघनायक रवींद्र पाटील मालवणी कर्णधार आणि एक्सर ए नंदू पाटील विनंती करतोय की आपण टॉस का बॉस या ठिकाणी जायचं आहे. मालवणी संघनायक रवींद्र पाटील आणि एक्सर ए संघनायक नंदू पाटील टॉस का बॉस या ठिकाणी आपण लगेचच जायचं आहे. नवीन गोलंदाज भावेश ओम ब्रह्मदेव संघाचे भावेश आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं 5वं षटक टाकण्यासाठी भावेश. समोर ऐकलं ते प्रीतम. यावे मोठा फटका बघायचा. चेंडू तिथं शतरक्षक नाही आहे आणि चेंडू डोक्यावरून जातो. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळतात तिथं प्रीतम यांना. थँक्यू डीजे. 4 धावने संघाची धावसंख्या झाली 40. पुन्हा मोठा फटका. पुन्हा बघायचा जवळपास शतरक्षक 1 धाव पूर्ण केले. पुन्हाच यावेळी नक्कीच चांगलं शतरक्षण आहे. नक्कीच 2 धावा इथं वाचलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. चांगलं शतरक्षण केलेलं आहे. 3री धाव देखील होऊ शकली असते परंतु लक्ष नाही आहे प्रीतम यांचा. 2 धावीचं समाधान मानलेले आहे. 2 धावने संघाची धावसंख्या झाली 42 धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे.
चेंडू निर्धाव जातोय. हॅलो हॅलो सामन्यावर पंच आहेत अजय केनी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला तर संतोष भोईर. पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी या ठिकाणी. 22 सेकंड आतापर्यंत लागोपाठ 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. ओ यावे उत्तुंग असा फटका बघायचा आहे, त्याच्याकडे छत्ररक्षक आहे आणि झेल टिपला जातो आणि झेल बाद होत आहे ते प्रीतम. धन्यवाद टीचे. परमार पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आतापर्यंत असे. पाच षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाले 42 आणि 6 गडी बाद झाले ते मिराज संघाचे आणि 43 धावांचं आव्हान दिले जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये. चला नाणेफेक करण्यासाठी मालवणी संघाचे संघनायक रवींद्र पाटील आणि एक्सर ए संघनायक नंदू पाटील दोघांनाही विनंती करतोय की आपण टॉस का बॉस या ठिकाणी आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. व्यासपीठावर प्रमुख अतिथी सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब, प्रकाशजी ठाकूर साहेब. चला सर्व खेळाडू म्हणजे एक संघ खेळून झालेत आणि प्रेक्षक यांनी जेवून घ्यायचे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे आमच्या व्यासपीठा म्हणजे स्टेजच्या पाठीमागे जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सर्वांनी जेवून घ्यायचं, जेवल्याशिवाय कोणी घरी जाऊ नका. आणि राजाजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एक्सर ए संघाचे संघनायक त्या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील नंदू पाटील, तर मालवणी कर्णधार रवींद्र पाटील. बाबूबाई यांना मी विनंती करतोय की आपण प्लीज लगेचच टॉस का बॉस या ठिकाणी आपण जायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. चला मी जेटीचे लाईव्ह शूटर्स यांना विनंती करतोय की आपण आपला कॅमेरा आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेनं म्हणजेच टॉस का बॉस या दिशेनं आपण वळवायचं आहे. त्या ठिकाणी आपण 2 संघनायक पाहणार आहात. एका साईडला मालवणी संघाचे संघनायक असतील तर एका साईडला एक्सर ए या संघाचे संघनायक असतील. तर आपण प्रमुख अतिथी पाहतोय टॉस का बॉस या ठिकाणी राजाजी म्हात्रे साहेब, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहतात आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर साहेब हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर मालवणी मास्टर्स धर्मेंद्र कोळी कॅप्टन म्हणून आपण त्यांना पाहतायत. त्यानंतर एक्सर ए नंदू पाटील तुम्हाला कर्णधार म्हणून पाहायला मिळत आहेत. राजा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय.
5 षटकांचा सामना असेल. जे नियम आहेत तेच नियम राहतील. आगरी किंवा कोळी कॉल करताना फक्त आगरी किंवा कोळी हाच कॉल करायचा आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय आपण टॉस का बॉसच्या दिशेने थोडंसं बाहेर बाजूला व्हायचं आहे. जेटीसी लाईव्ह मृणाल पाटील यांच्याकडून हे संपूर्ण क्षणचित्र टिपले जात आहेत. चांगलं अपडेट. मृणाल माझ्या बाजूला आहे आणि जेटीसीचं नाव देखील म्हणायचं गेलं तर यूट्यूबच्या माध्यमातून टेनिसच्या क्रिकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाजलं जात आहे. टॉस का बॉस त्या ठिकाणी केला जातो. नंदू पाटील कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात. टॉस त्या ठिकाणी जिंकतोय. कोण टॉस जिंकलं? नाणेफेक कोण जिंकलं? झाला नाही का टॉस? टॉस झाला का? टॉस कोण जिंकलं? एक्सरे नंदू पाटील आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. एक्सर ए संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय कळवायचा आहे. एक्सर ए संघ विन द टॉस अँड चॉईस द बॉल या बॅट फर्स्ट. आपण मित्रांनो सामना पाहणार आहात. एका साईडला मालवणी संघ जो आपण मागची स्पर्धा पाहिली, मागच्या शनिवारी आणि रविवारी जी स्पर्धा झाली होती मित्रांनो आई भावदेवी कांदरपडा मास्टर्सच्या माध्यमातून दहिसरच्या नगरीमध्ये, त्यावेळेस मित्रांनो मालवणी संघ विजेता संघ म्हणून ठरला होता. या ठिकाणी मालवणी संघाचे संघनायक धर्मेंद्र कोळी यांचं सन्मान केला गेला, स्वागत केलं गेलं. वेलकम धर्मेंद्र, वेलकम मालवणी, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर एक्सर ए चे संघनायक नंदू पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष कमलेशजी मात्र साहेब यांच्या शुभ हस्ते वेलकम नंदू अँड वेलकम एक्सर ए. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि आपल्याला देखील या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वळतोय मित्रांनो थेट टॉसबॉक्सच्या दिशेतून मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होत आहे. एका साईडला आपण मीरा मास्टर्स संघ पाहतोय तर एका साईडला ओम ब्रह्मदेव गोडदेव. मीरा संघानं प्रथम फलंदाजी करताना धाव फलकावर धावा बनवल्या, त्या म्हणजे 43 धावा आणि या 43 धावेचा पाठलाग करण्यासाठी ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. स्ट्राईक एंडला आपण प्रमोदला पाहतायत, नॉन स्ट्राईक एंडला आपण बालकृष्ण या खेळाडूला पाहतायत. त्रेचाळीस धावा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी आहेत. पहिलं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं असेल. ओम ब्रह्मदेव गोडदेव आज या संघाच्या दिशेने जर पाहायचं गेलं तर ॲज अ बॉलर मी म्हणेल गोलंदाजीच्या जोरावर अनेक टेनिस क्रिकेट मधले मोठमोठे किताब या गोडदेव संघाने जिंकलेले आहेत. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आडव्या बॅटनं एक प्रकारे म्हणायचं गेलं तर एबी कॉफी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. 360 डिग्री मध्ये खेळण्याचा प्रयत्न पहिला चेंडू केला होता प्रमोद यांना. पहिला चेंडू निर्धाव चेंडू अनेक पारितोषिक हिरेन सोमय्या यांच्याकडून लावण्यात आलेले. त्यावेळेस मिस्टर स्टॉक चेंडू हवेत आहे. राजा झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका कव्हरच्या दिशेनं राजा चेंडूला फील्ड करतोय. फेक येईपर्यंत या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. फाउंडेशनला सुरुवात करतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. हा संघ आज मिस करतोय. गोडदेव संघ म्हटलं तर अमोल वेतोस्कर एसटीच्या मागचा जादूगर आज तो या संघामध्ये नाही आहे. मात्र आणखीन एक नामवंत खेळाडूला आम्ही मिस करतोय. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू. कदाचित असं वाटलं होतं की चेंडू बॅटला ब्रश करून गेला होता की काय. यस पंच देखील मदत गेला होता तर नक्कीच कॉटन बॉलच्या स्वरूपात गडी बाद करण्याची संधी होती, ती मात्र संधी या ठिकाणी गमावली गेली. तर भानुदास पाटील या व्यक्तीला कधीही आणि कोणीही विसरू शकत नाही मित्रांनो. खूप मोठं योगदान या व्यक्तीचं गोडदेवच्या क्रिकेटला लाभलं गेलेलं आहे. आज जी व्यक्ती त्यांच्यामध्ये नाही आहे मात्र प्लेइंग 11 चा विचार केला तर ते प्लेइंग 11 मध्ये भानुदास पाटलांना देखील ते मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक सामन्याच्या वेळे पाहत असतायत. ओमब्रह्मदेव गोडदेव त्यांना मिलिंद पाटील यांना देखील विसरता कामा नाही आहे. खूप मोठं योगदान या व्यक्तीचं देखील मित्र म्हणत गोडदेव संघाला गोडदेव मास्टर्स स्पर्धेला लाभलं गेलेला आहे. त्यानंतर गोडदेव संघाचा उल्लेख करायचा गेला. यावेळेस सुरेख फटका मिड विकेट रिझन मध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र परतावा लागेल. ते परतावा कुणावाला लागेल तर परतावा लागेल ते प्रमोदला परतावा लागेल.
इथे मात्र पहिला फलंदाज बाद. गोडदेव संघाचा तालमेळ नव्हता. रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद. थँक्यू. ज्याप्रमाणे मी भानुदास पाटलांचं नाव घेतलं होतं मित्रांनो, आणि त्यांचेच बंधू आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतात. हेमराज पाटील, टेनिस क्रिकेट मधलं आणखीन एक रत्न, मीरा भाईंदर नगरीतील मॅन फ्रॉम गोडदेव. ह्या व्यक्तीने देखील गोडदेवच्या क्रिकेटला भरपूर काही दिलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, मी गोडदेव संघाविषयी म्हणायचं गेलं, जितेंद्र नाईक या व्यक्तीला देखील कदाही विसरता कामा नाहीये. जवळपास तब्बल 4 वर्ष न कुठलंही अनुदान घेता ही व्यक्ती प्रत्येक स्पर्धेला मोफत स्कोरबुक देतोय. त्याबद्दल मी जितेंद्र नाईक यांचं देखील आभार व्यक्त करतोय. आज ते लाईव्ह कदाचित असतील आणि नक्कीच आमचे शब्द त्यांच्या कानापर्यंत देखील पोहोचले असतील. मात्र जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे जितेंद्र नाईक यांचं, कारण सातत्याने 4 वर्ष ही व्यक्ती मित्रांनो मोफत कुठल्याही प्रकारचा पैसे, कुठल्याही प्रकारचं अनुदान न घेता 4 वर्ष प्रत्येक स्पर्धेला ही व्यक्ती मोफत स्कोरबुक उपलब्ध करू देतोय. धन्यवाद जितेंद्र नाईक साहेब. सामन्याच्या दिशेने वळतोय. धावसंख्या 4. गोडदेव संघ 43 धावेचा पाठला करतोय. हे देखील विसरता कामा नाहीये. परिमल यावेळेस इनसाइड आउटचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हर. राजा घरत त्या ठिकाणी आहेतच. एक धाव. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत ज्येष्ठ नामवंत क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला बालकृष्ण आणि एका साईडला आपण पाहतोय हेमराज पाटील. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पुन्हा येऊया या मैदानाच्या आतमध्ये. कुणी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई डायरे वसई अंतर्गत एक्सर बी आयोजित मास्टर चषक 2022. डीजे किरण. बॉलर्स नेम्स राजा, चंद्रकांत. पहिल्या फेरीतील जे प्रेक्षक वर्ग इथे जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी मित्रांनो, पहिल्या फेरीतील हा 3रा सामना सुरू आहे. गोडदेव आणि मीरा या 2 संघांच्या दरम्यान. पहिला सामना नवघर आणि ओवला या संघांच्या दरम्यान झाला होता. यावेळेस हा चेंडू पॉइंटच्या दिशेनं खेळला जात आहे. 1 धाव पूर्ण, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. त्यामध्ये मित्रांनो ओवला संघ विजेता ठरला होता. दुसरा सामना जुचंद्र आणि दैसर या 2 संघांच्या दरम्यान झाला होता. त्या सामन्याच्या दरम्यान दैसर संघ विजेता ठरला होता. आणि तिसरा सामना गोडदेव आणि मीरा या 2 संघांच्या दरम्यान चालू आहे. आणि मीरा संघानं प्रथम फलंदाजी करताना 43 धावेचं आव्हान हे ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि त्याच 43 धावेच्या आव्हानाचा पाठला करताना धावफलकावर धावा आपण पाहतोय 7. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. ॲव्हरेज ऑब्रेकचा मारा पाहायला मिळाला मित्रांनो. चेंडू जर आपण पाहिलं तर बॅट अँड पॅडच्या मधून यष्टीरक्षक परिमल खारवा यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. आणि याच प्रकारे काही चेंडू निर्धाव हाताळणं गरजेचं आहे मीरा या संघाला. जर काही चेंडू निर्धाव हाताळले गेले तर नक्कीच थोडासा प्रेशर मेंटेन होईल ते ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघावर, आणि तो प्रयत्न करायला हवा. डान्सिंग विथ द पिच ऑन साइडला फुटवर्कचा वापर करून चेंडूला खेळला गेला. इथे मात्र नक्कीच रनआउट होईल. रनआउटच्या स्वरूपात बालकृष्णाला मात्र परतावं लागेल डगआउट मध्ये. छंद घेतला रे आमच्या बायान, छंद घेतला आमच्या बायान, छंद घेतला रे आमच्या बायान, छंद घेतला.
थँक्यू डीजे. छंद घेतला तर नक्कीच आणखीन एक पारितोषिक मीरा मास्टर्स संघाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. जर मीरा मास्टर्स संघ विजयी झाला तर हिरेन सोमय्या यांच्याकडून रोख रक्कम 2100 रुपये दिले जाणार आहेत. तर आतापर्यंत एका योग्य स्थितीमध्ये आपण पाहतोय मीरा या संघाला. सुरेख चेंडू आउटसाइड लेग स्टंप आणि ते मात्र पुन्हा एकदा गडी बाद. चेंडू खराब, गडी मात्र बाद होतोय. हेमराज पाटील यांच्या केलेला देखील पूर्णविराम. 2 गड्यांच्या मोबदल्यात गोडदेव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 8 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. 9 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट आतापर्यंत ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाच्या पडलेल्या आहेत. आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मीरा संघ, मी तर म्हणेल आतापर्यंत म्हणायचं गेलं, आताच्या स्थितीपर्यंत म्हणायचं गेलं तर योग्य लाईन ऑफ लेंथनं चाललेला आहे. कारण आतापर्यंत एकही गोलंदाज मी म्हणेन महागडा साबित झाला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आपण पाहिलं, परिमल खारवा यानं पहिलं षटक हाताळलं, निव्वळ 5 धावेचं पहिलं षटक. बॅटिंग पॉवर प्ले, आणि या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये प्रत्येक संघाला आपली पॉवर दाखवण्याची गरज असते. मात्र ती पॉवर दाखवताना गोडदेव संघ कुठेतरी कमी पडला गेला. पहिल्या 6 चेंडूमध्ये निव्वळ 5 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मित्रांनो धावफलकावर 9 धावा. म्हणजे आतापर्यंत आपण विचार केला तर या षटकामध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. तर एक प्रकारे म्हणायचं गेलं तर या स्थितीनं गोलंदाजी करत राहिला मीरा संघ, तर तो दबाव, तो प्रेशर हे गोडदेव संघावर मेंटेन राहील. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला कव्हरच्या दिशेनं. राजा घरत या ठिकाणी येत आहेत. चेंडूला उचलेपर्यंत इथे फक्त मात्र ही 1 धाव अंकित केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण 2 फलंदाज पाहत आहेत. एका साईडला पंकज, तर एका साईडला आपण पाहत आहेत निलेश. पंकज म्हटलं तर पेनकरपाडा मैदान ह्या वर्षाच्या विषयी म्हणायचं गेलं, ह्या वर्षाच्या मोसमाविषयी म्हणायचं गेलं, मालिकांविषयी म्हणायचं गेलं, पेनकरपाडा स्पर्धा, पेनकरपाड्याच्या स्पर्धेमध्ये मोठमोठे फटके या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिले होते. हे देखील विसरता कामा नाही आहे. निलेश बद्दल म्हणायचं गेलं तर निलेशनं मैदान गाजवलं होतं ते नारंगीचं. नारंगीच्या मैदानावर मित्रांनो 100हून अधिक धावा एका स्पर्धेमध्ये या खेळाडूनं बनवल्या होत्या. आणि त्या स्पर्धेमधील मालिकावीर हा किताब देखील या खेळाडूनं पटकावला होता. तो निलेश नॉन स्ट्राइक एंडला आहे. यावेळेस पहिला चेंडू खेळताना मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न पंकजनं केला होता. चेंडू मात्र निघतो एसटीच्या मागे. सुरेख गोलंदाजी, कौतुक करेल मी. कारण आता जर आपण विचार केला मित्रांनो तर चेंडू आणि धावा यामधला फरक जाणवत आहे. कारण जवळपास षटक सुरू आहे. दुसरं धावफळ करायचे 10, 43 धावा करायच्या आहेत. म्हणजे अजून आपण विचार केला तर 33 धावा अजूनही करायच्या आहेत 19 या चेंडूमध्ये. सुरेख चेंडू, यावेळेसचा ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढतोय डाऊन द ग्राउंड, डीप मिड विकेट, डीप मिड ऑफ रिझर्व मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. मात्र चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव, 1 से काम चलाना पडेगा गोडदेव टीम को. 1 न मात्र 11 धावा धावफलकावर येत आहेत. आता मात्र 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि 18 चेंडूमध्ये धावा करायची आहेत त्या 32. 18 चेंडू 32 धावा, जवळपास 10 ते 11 धावा या प्रति षटकामागे यायला हव्यात. मात्र जी कामगिरी मित्रांनो मीरा संघाची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ती सुरेख आहे. कारण पहिलं षटक 5 धावेचं परिमल खारवा यांचं, दुसरं षटक आपण पाहिलं तर चंद्रकांत यांचं, ते देखील 6 धावेचं. मात्र 2 गडी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बाद करता आले. तर आतापर्यंत म्हणायचं गेलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय मीराचा संघ. मात्र सामना संपला नाहीये. सामना का संपला नाहीये मित्रांनो तर अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय या षटकामध्ये, काय नंबर 3च्या या षटकामध्ये गोडदेव संघ कलाटणी घेईल का, हे देखील खूप महत्वाचं ठरेल. कारण नंबर 3चं षटक म्हटलं तर महत्वपूर्ण षटक. एक प्रकारे म्हणायचं गेला तर या इनिंगचा मनका, या 5 षटकांमधील केंद्रबिंदूचे षटक असतं ते केंद्रबिंदूचं षटक म्हणजे नंबर 3चं षटक.
हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी पॉइंटवर सुरेंद्र म्हात्रे. म्हणजे नंबर 3 षटक आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण गोलंदाज हाताळतोय. त्यामुळे काय होईल या नंबर 3च्या षटकामध्ये. थँक्यू. चांगलं गाणं वाजलं गेलं. कोळी लोकांचं सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. मात्र हा चौकार पहिल्या चेंडूवर. मी मगाशी काय म्हटलं मित्रांनो की ही तिसरं षटक नंबर 3चं षटक किती धावेचं असेल काय ह्या नंबर 3च्या षटकामध्ये हा सामना कलाटणी घेईल का. तर आतापर्यंत आपण पाहतोय तर मीरा संघ थोडासा योग्य स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मात्र पहिल्याच चेंडूवर पंकज मात्र चौकार ठोकतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकलिपचा वापर करतोय. चेंडूला मात्र खेळून काढलं गेलं फाईनच्या दिशेनं. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 16 धावा. हिरेन सोमय्या यांच्याकडून आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे मित्रांनो. सुरेंद्र तुमच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक हिरेन सोमय्या यांच्याकडून दिलं जाणार आहे. अनेक लोक जोडली गेलेली आहेत मित्रांनो. कारण ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेनं मित्रांनो नक्कीच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. ऑन साइडला हा फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय वेगानं चेंडूला फील्ड करण्यासाठी. धावा इथे पूर्ण केल्या गेल्या ती 1. धावसंख्या 17 धावा. षटक क्रमांक 3 पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर विचार केला तर सुरेंद्र म्हात्रे मात्र आपली लाईन ऑफ लेंथ सुधारताना मैदानाच्या आतमध्ये एक कमबॅक होतोय. अनेक लोक जोडले गेलेले आहेत मित्रांनो. यावेळेस सुरेख फटका ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेनं पंकजच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मात्र या 2 धावा चपलाईतेनं चतुरातेनं मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. कैलास भोईर लाईव्ह आहेत मित्रांनो. बेस्ट विशेष खास करून या शुभेच्छा दिल्यात एक्सर बीच्या या स्पर्धेला. त्यानंतर म्हणायचं गेलं तेजस मानकर देखील या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. खूप सुंदर मैदान असं म्हटलं जातं त्यांच्याकडून देखील. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पण अजय केणी मात्र आपली जबाबदारी पार पाडताना वाईटचा इशारा. त्यानंतर म्हणायचं गेलं तर तेजस मानकरकडून शुभेच्छा येत आहेत. संकेत पाटील मॅन फ्रॉम राई एक बुलंद आवाज मीराबाईंना नगरीचा. आणि नक्कीच त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेला. बोरिवली वेस्ट एक्सर गावाचं हे मैदान आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. त्या ठिकाणी स्वीपर पॉइंट सज्ज आहे. 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 21 धावा. अनेक प्रेक्षक मित्रांनो जोडले गेलेले आहेत. जवळजवळ आपण विचार केला तर 308 लोक या स्पर्धेला लाईव्ह पाहत आहेत. आपल्या घरामधून लाईव्ह पाहत आहेत आणि भरपूर शुभेच्छा आहेत. आणि थँक्यू संकेत पाटील बेस्ट कॉमेंटेटर मिस्टर भरत राऊत. त्याबद्दल संकेत तुझा इथे मी आभार व्यक्त करतोय. ॲव्हरेज इथे संधी आहे. फेकी मात्र उंच केली गेली. जिथे एकही धाव नव्हती, जिथे गडी बाद करण्याची संधी होती तिथे मात्र मीरा संघ खर्च करतोय 1 धाव. सुरेंद्र म्हात्रे पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर सुरेंद्र म्हात्रे यांना अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 22 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये धावा करायचे 21. 22 धावा करण्यासाठी गोडदेव संघानं तब्बल 18 चेंडू खर्च केले. आता मात्र गोडदेव संघाजवळ 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये गोडदेव संघाला धावा करायचे आहेत ते 21. गोडदेव संघाचा बाहुबली माझ्या डाव्या बाजूला बसलेला आहे महेंद्र पाटील डगआउट मध्ये. तो विचार करतोय की मेरी बारी कब आएगी, मेरा नंबर कब आएगा. मात्र 2 दिग्गज खेळाडू मित्रांनो ही जोडी आहे. ही जोडी मित्रांनो शोले पिक्चर मधली जय वीरूची जोडी नाहीये, तर ही जोडी ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघातील नामवंत जोडी आहे. ज्या जोडीच्या नावावर अनेक विक्रम आहेत, ज्या जोडीनं अनेक मॅच विनिंग पारी अनेक स्पर्धेमध्ये खेळल्या गेलेल्या आहेत आणि ज्या जोडीनं गोडदेव संघाला जिंकू दिलेला आहे.
तरी मॅच होईल. ही मॅच का होईल? कारण सध्या तरी मॅच टाईट आहे, त्या कारणास्तव मॅच होईल. हाय व्होल्टेजचा सामना मित्रांनो, या तळपत्या उन्हामध्ये हाय व्होल्टेजचा सामना तुम्हाला या एक्सर बीचच्या माध्यमातून पाटील स्टेडियमवर पाहायला मिळतोय. डीजे पाटील सुरेख नामकरण करण्यात आलं मित्रांनो, आणि काय सौभाग्य आपलं की आपल्या स्पर्धेच्या वेळेस मित्रांनो या स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं. यावेळेस सुरेख फटका ऑन साइडला, त्या ठिकाणी दीपचं स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एक धाव, एक सही काम चलाना पडेगा, एक को ही ध्यान में रख के चलना पडेगा. मात्र पंकज जो डावकुऱ्याचा खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे, ज्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले देखील आहेत, आणि ज्या खेळाडूला सर्वाधिक संधी आहे. सर्वाधिक संधी का म्हणतोय मित्रांनो मी? कारण पश्चिमेचे वारे पूर्वेच्या दिशेने या ठिकाणी या मैदानावर वाहत आहेत, आणि त्यामुळे डावकुऱ्या खेळाडूला सर्वाधिक संधी ती म्हणजे हवेची साथ आहे त्या खेळाडूला. मात्र पंकज स्ट्राइक एंडवर आहे. इनसाइड आउटचा फटका या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळला जातोय पंकजच्या बॅटमधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक धाव. काय बॉलिंग होते ए मिरज संघाकडून, अतिशय सुरेख गोलंदाजी होते. कारण प्रत्येक गोलंदाज कोणत्याही प्रकारचा चुकीचा चेंडू हाताळत नाहीये, कोणत्याही प्रकारची मुभा दिली जात नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. सुरेख गोलंदाज आपण पाहतायत, बॉलर्स आपण पाहतायत. विशू तरे हा एक अतिशय सुरेख बॉलर आहे. यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेत आणि ते मात्र गडी बाद कॉटन बॉलच्या स्वरूपात. इथे मात्र निलेशच्या पारीला देखील पूर्णविराम. मस्त वाजवतो. अरे तुझ्या बादचा लगीन आहे. वाजीव तुझ्या आईला वाजीव. थँक्यू. दबाव, टेन्शन, प्रेशर सर्व काही घोडदेव या संघावर पाहायला मिळते मित्रांनो. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर घोडदेव संघाचे 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे नक्कीच प्रेशर असेल. प्रेशर का असेल तर 4 विकेट जात आहेत, आणि जवळजवळ चेंडू आणि धावा यामधला फरक अजूनही जाणवत आहे. जवळपास आपण पाहिलं तर अजूनही आपण विचार केला मित्रांनो तर चेंडू जवळपास शिल्लक आहेत, ते म्हणजेच 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धाव फलकावर झालेले आहेत 24. म्हणजे अजूनही विचार केला आपण तर 19 धावेची गरज आहे अजूनही येणाऱ्या या 9 चेंडू मध्ये. त्यामुळे मॅच नक्कीच अजूनही टाईट आहे. सुरेख फटका आडव्या बॅटना यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंकजच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रीतम, त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. इथे मात्र आपण पाहतोय निव्वळ एक धाव. आज जर मिराज संघाविषयी म्हणायचं गेलं रमाकांत भोईर साहेब तर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. आज जे क्षेत्ररक्षण मिराज संघाने केलेलं आहे ते क्षेत्ररक्षण मिराज संघाचं मी कुठेही आणि कधीही पाहिलं नाहीये. याचं कारण हे ग्राउंड, हे आउटफील्ड चांगले आहे, त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय का? मात्र एक दर्जा उंचावणारं क्षेत्ररक्षण आज मीरा मास्टर्सच्या माध्यमातून या खास करून पाटील स्टेडियमवर पाहायला मिळालं. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि दबाव अजूनही आहे. दबाव अजूनही मेंटेन आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघावर. सुरेख चेंडू खोदून काढतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक धाव. एक सही गाडी आगे बढ़ती हुई ओम ब्रह्मदेव गोडदेव टीम की. या ठिकाणी संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. षटक क्रमांक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 4थं प्रगती पदावर. आतापर्यंत आपण पाहतोय तर विश्लेषण केलं तर 5 चेंडू विशू तरे यांचे टाकून झालेले आहेत, आणि 5 चेंडू मध्ये निव्वळ 4 धावा आणि 1 सफलता विशू तरे यांनी प्राप्त केलेली आहे. वन ऑफ द ग्रेट बॉलर मिस्टर विशू तरे. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप. पंच मात्र अजय केणी वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. ही 1 धाव अंकित केली जाईल. धाव फलकामध्ये वाढ होते. धाव फलक पोहोचतोय तो म्हणजे 27 या धावसंख्येवर. अजूनही मॅच आहे कारण पूर्णतः आत्मविश्वास आहे. कारण ज्याप्रमाणे जो प्रेशर मेंटेन ठेवलेला आहे गोडदेव संघावर, तो प्रेशर मी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न मिराज संघाकडून केला जातोय. जी पकड निर्माण केलेली आहे मिरज संघानं, ती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न
मैदानाच्या आतमध्ये मिऱ्या संघाचा केला जातोय ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघावर. इथे मात्र मिसफिल्ड राजा घरत यांच्याकडून मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि या मिसफिल्डमुळे मिळतात त्या या 2 धावा. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर झालेली आहे ती म्हणजे 29 धावा. जवळजवळ आपण पाहिलं तर 7.25 च्या करंट रन रेटनं गोडदेव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 आणि या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. 6 चेंडू 14 धावा. जर आपण विचार केला मित्रांनो आस्किंग रन रेट होता कुठे, आस्किंग रन रेट आपण पाहिला तर जवळपास जर आपण विचार केला तर 8 ते 9च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं. मात्र मेंटेन ठेवला आस्किंग रन रेट तो म्हणजे 7चा. राजा घरत चेंडू शिल्लक आहेत 6 धावा करायच्या आहेत त्या 14 आणि तो 7चा करंट रन रेट जो गोडदेव संघानं मैदानाच्या आतमध्ये मेंटेन ठेवलेला मित्रांनो आहे ना तो करंट रन रेट कुठेतरी मित्र म्हणेल थोडासा बॅकफुटला आणतोय गोडदेव या संघाला. चेंडू शिल्लक आहेत ते 6 धावा करायच्या त्या 14. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजेच राजेंद्र. तर प्लीज जे खास करून या मैदानाचे केअरटेकर आहेत त्यांना विनंती करतो पाईप त्या ठिकाणी फुटला आहे तर पाणी वाया जातोय. पाटील स्टेडियमचे जे केअरटेकर आहेत त्या केअरटेकरना मी विनंती करतोय की त्या ठिकाणी पाईप फुटला आहे आणि जो पाणी वाया जात चाललेला आहे त्याकडे आपण लक्ष द्यावं. यावेळेस पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. फटका मात्र फसतोय. सुरेंद्र मात्र चेंडूच्या खाली येत आहेत. झेल मात्र त्या ठिकाणी सुरेंद्र मात्र सोडतायत. हा कॅच सोडला की ही सुरेंद्रनं मॅच सोडली कारण संधी मैदानाच्या आतमध्ये दिली गेली ती म्हणजे बंटी सारखा एक हिटमॅन खेळाडूला. यावेळेस सुरेख फटका 1-1 चेंडू जातोय सीमा रेषा पार. थँक्यू डीजे थांबवतोय पण सर प्लीज जरा आपला डिसिजन द्यायचा आहे. चौकार आहे की षटकार आहे क्लिअर करायचं आहे. येस येत आहेत या 6 धावा. षटकार. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं सुरेंद्र मात्र यांच्याकडून झेल सुटला गेला आणि त्यानंतर मात्र पंकजनं 2 धावा न काढता स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली. सिंगल कन्वर्ट केला स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आणि मात्र त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र राजेंद्रला पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. षटकार. हिरेन सोमय्या यांच्याकडून 2100 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे मीरा या संघाला. जिंकल्यानंतर पुन्हा एकदा आखुडे टप्प्याचा चेंडू फिरून खेळला जातोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. काय ही 2 धाव दुसरी धाव होईल का? डेंजर झोन मध्ये खतऱ्याची घंटी बंटीवर आणि ते मात्र बंटी मात्र परततोय रनआउटच्या स्वरूपात. गडी बाद. थँक्यू. काय सामना मित्रांनो. सामना होता कुठे, सामना वळतोय कुठे, सामना कलाटने घेतोय कुठे मित्रांनो. खास करून म्हणायचं गेलं तर राजेंद्र यांच्या दुसऱ्या चेंडूवर आलेला षटकार आणि त्या येणाऱ्या त्या षटकारानं मात्र मी म्हणेल आत्मविश्वास दुगुणा केला तो ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाचा. समीकरण पूर्णतः बदललं जातं. धावफळकावर धावा जर आपण पाहिल्या धावा लागल्या जात आहेत त्या धावफळकावर 37 धावा या धावफळकावर लागल्या जात आहेत. अजूनही आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि 3 चेंडू मध्ये जवळजवळ 6 धावेची गरज विजयासाठी. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ज्या खेळाडूला गोडदेव संघाचा बाहुबली म्हणून म्हटलं जातं तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र पाटील नॉन स्ट्राइक एंडला. मात्र पंकज, याच पंकज विषयी मी चर्चा केली होती
याच पंकजनं मात्र अनेक मॅच विनिंग पारी गोडदेव संघासाठी खेळल्या देखील आहेत आणि पुन्हा एकदा तोच पंकज या एक्सर बीच्या स्पर्धेमध्ये श्रेष्ठ ठरताना. शेवटचे 3 चेंडू धावा करायचे आहेत त्या 6, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा करायचे आहेत. काय प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा होतील का? आल्या प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क. एका मोठ्या फटक्याने मात्र विजयी संपादन करतोय ओम ब्रह्मदेव गोडदेवचा संघ. धन्यवाद डीचे. चला मी जिंकलेल्या संघाला नक्कीच हार्दिक शुभेच्छा देतोय. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव आपल्याला. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला मीरा संघ, तुमचं देखील आभार. जेवणाची व्यवस्था अजूनही सुरू आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय की लगेचच आपण जेवून घ्यायचं आहे. त्यानंतर मीरा संघाचा 1 पंच आणि गोडदेव संघाचा 1 पंच